देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं आहे की 1 वर्ष जे आहे ते सोनं खरेदी करू नका, विदेशामध्ये जाऊ नका, पेट्रोल डिझेल जे आहे ते व्यवस्थित वापरा, कमी प्रमाणामध्ये वापरा आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेला आहे। यामुळे महिलांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी अमरावतीच्या एका दुकानामध्ये आलेलो आहे। संपूर्ण किराणाचं दुकान आणि महिला देखील या ठिकाणी आता खरेदीसाठी आलेल्या त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं, त्यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेलची बचत करांसोबतच खाद्यतेलाचा वापर जो आहे तो कमी केला पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। एक गृहिणी म्हणून कसं पाहता पंतप्रधानांच्या या आव्हानाला? पंतप्रधानाच्या आव्हानाला मी स्वीकारत नाही सर, कारण कसं आहे, कमी तेलाची भाजी करणं म्हणजे एक तर कमी तेलाची भाजी केली म्हणजे मग मन भरत नाही आणि कुठेतरी आपल्या फॅमिलीचं मन दुखावलं जातं। आता एवढे नेते लोक वगैरे आहेत, त्यांच्याही भरपूर पक्वान असते त्यांच्या ताटामध्ये, खूप चांगल्या भाज्या असते त्यांच्यामध्ये आणि दिवसभर थकून माणूस घरी येतो तेव्हा त्याला चांगलीच भाजी लागते। कमी तेलात भाजी शक्यच नाही आहे सर। गरीबातला गरीबही भरपूर तेल खाते। काय परिणाम होणार आहेत त्याचे कमी तेलाच्या भाज्या जर तुम्ही घरी बनवल्या तर? चव बिघडते ना सर आणि मानसिक स्थिती पण बिघडते, घरची पण परिस्थिती बिघडते आणि भांडणं निर्माण होते त्याच्यात। हां, वादविवाद होते। तुम्ही काय आवाहन करणार लोकांना? तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की मोदींनी की कमी तेलामध्ये भाजी करा, कमी तेलाची भाजी करणे म्हणजे मग रोज बेसन भाकरच खायची मग है ना, आणि कंटिन्युअसली रोज बेसन भाकर कोणी खाऊच शकत नाही। तेल हे लागलेलंच आहे शरीराला आवश्यकच आहे तेलाची भाजी। आपल्यासोबत आणखी काही महिला काय सांगणार ताई? तुम्ही आवाहन केलेलं आहे, मोदींनी कसं पाहताय आव्हानाकडे? सोन्याच्या बाबतीत म्हणसाल तर ते खरं आहे, सोन्याच्या बाबतीत गरिबाची एकूणही होणार नाही। आणि तेल कमी वापरायला सांगितलेलं आहे, खाद्यतेल कसं पाहता? तेल आजकाल कोणीच खात नाही, जास्तच हे करणार, गरीबही खातात आणि भाजी चांगली लागत नाही, त्याची बिघडते चव। शक्य आहे का कमी तेलाची भाजी करू? नाही, होत नाही, कमी तेलात भाजी होत नाही। कसं पाहता मग या आव्हानाकडे जे पंतप्रधानांनी आव्हान केलं? काय वाटते गृहिणी म्हणून? आपल्यासोबत आणखी काही महिला ताई, काय सांगणार? आव्हान केलेलं आहे मोदींनी की ते कमी तेलाच्या भाज्या खा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, विदेशात जाऊ नका, वेगवेगळे आव्हान त्यांनी केलेलं आहे। एक गृहिणी महिला म्हणून कसं पाहता? ते विदेशाचं आव्हान केलं आहे त्यांनी, ते आपापल्या दृष्टिकोनातून आहे, आपापल्या परिस्थितीनुसार आहे ते। आणि हे त्याला तर हे आता जे मत मांडलं आपलं, त्याला मी सहमत आहे, कारण की ते त्याला तर शक्यच नाही आहे। ते म्हणजे कुठलाही माणूस शक्य म्हणजे सहन करून घेणार नाही आहे, त्यामुळे काय होईल, वाद निर्माण होईल घरामध्ये आणि वाद निर्माण होणार आणि घरातही वातावरण बिघडून जाणार। कारण की माणसांनी काम केल्यावर त्याला व्यवस्थित जेवण मिळालंच पाहिजे ना। हां, नाही तर त्याच्या नेहमी वाद होत राहणार, त्याला स्वयंपाक म्हणजे जेवण नीट झालं नाही तर नेहमी वाद होणार। नक्कीच आपण बघू शकतो या महिला होत्या, त्यांनी सांगितलं आहे की कमी तेलामध्ये भाजी बनवणं शक्य नाही। जर कमी तेलामध्ये जर भाजी बनवली तर मग घरात देखील वाद निर्माण होऊ शकते। दिवसभर घरचा माणूस काम करतो आणि रात्री घरी आल्यानंतर त्याला चांगल्या दर्जाचं जेवण बनवून दिलं पाहिजे, जास्त तेलाशिवाय चांगली भाजी देखील होत नाही असं या महिलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं असं हे आव्हान आम्हाला मान्य नाही असं देखील महिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।